3 टेबलस्पून डाळ बारीक करून घेतलेले आहे। एक मुळा स्वच्छ धुवून सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर, जिरं, मुळ्याच्या तिखटपणाप्रमाणे यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे। मीठ टाकून मिक्सर फिरवून घेऊ। चटणीवरती टाकण्यासाठी जिरं, मोहरी, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेतलेली आहे। मस्त टेस्टी मुळ्याची चटणी तयार आहे। ज्यांना पण मुळा खायला आवडत नाही ते पण आवडीने खातील। एक गाजर स्वच्छ धुवून सालं आणि मधला कडक भाग काढून चिरून घेतलेला आहे। एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे। कांद्याच्या तिखटपणाप्रमाणे यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे। जिरं, मीठ आणि थोडासा चिंचेचा गर टाकून मिक्सर फिरवून घेऊ। यावरती गरमागरम मोहरी, जिरं, कोथिंबीर, कढीपत्त्याची फोडणी टाकून घ्यायची। या दोन्ही चटण्या जेवताना तोंडी लावायला किंवा पोळी भाकरीसोबत खायला खूप मस्त टेस्टी लागतात। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।